नमस्कार, मी प्राध्यापक सुरेखा अनिल निगोट, शिवसैनिक म्हणून अपक्ष उमेदवार अंगठी या चिन्हावर लढत आहे। माझा अनुक्रमांक 11 आहे। या विधानसभेच्या प्रचारादरम्यान मी संपूर्ण आंबेगाव तालुका आणि 42 गावं ही प्रचार दौरा करत असताना अगदी सगळी जी 144 गावं आहेत, परंतु माझा 101 गावांशी संपर्क झाला। माझी काही गावं वेळेअभावी घ्यायची राहिलेली आहेत। बऱ्याचशा शिवसैनिकांना मी फक्त मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे भेटत आहे। ज्या गावात माझे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी माझा संवाद फोनद्वारे चालू आहे, कारण तेही समजून घेणार आहेत की वेळेअभावी मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि प्रचाराची रणधुमाळी उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपणार आहे। तर तोपर्यंत मला जितक्या सर्वसामान्य जनतेच्या भेटी किंवा सर्व शिवसैनिकांच्या भेटी घेता येतील त्यांच्या मी घेत राहणार आहे। आणि या प्रचारादरम्यान फक्त एक असा आनंदाचे मला एक अनुभवायला मिळाले की एक मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून लोकांनी माझ्यावर तो एक शिवसैनिकाचा चेहरा म्हणून मला त्यांनी ओळखत आहेत आणि जे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत ते मला आधार देऊन माझ्या सर्व बरोबर आहेत हा एक दिलासा देत आहेत। ही एक माझी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी बाकीही शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य जनतेला पण आवाहन करते तुमच्या माध्यमातून की दादांनो, माझ्या मनात अशी कोणती तुम्हाला भेटण्याची इच्छा वगैरे नाही, असं काही नाही, परंतु माझा नाविलाज आहे आणि वेळेअभावी मला जरी तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही तरी ही ताई तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीसाठी असेल आणि ही मी तुम्हाला ग्वाही देते। इथून मागेही जसं मी शिवसैनिकांमध्ये राहत होते तशीच इथून पुढेही असेल, परंतु जर मला वेळेअभावी तुम्हाला भेटता आलं नाही तरी तुम्ही सर्वांनी 11 नंबर अंगठी या चिन्हावर मला मतदान करून एक मला ताकद द्यावी आणि आपली अंगठी ही भरघोस मतांनी निवडून आणावी अशी अपेक्षा मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांकडून व्यक्त करते आणि विनंती त्यांना करत आहे। सध्या शिवसैनिक हा 2 पक्षात विभागलेला आहे। एक शिंदेच्या शिवसेना, या दोन्ही पक्षाचे जे काही मतदार आहेत, निष्ठावंत जे आपण ज्यांना म्हणतो किंवा मतदार आहेत, तर यांनी तुम्हाला का मतदान करावं? एक मी पहिल्यापासून निष्ठावंत शिवसैनिक हा माझा चेहरा सर्व शिवसैनिक ओळखतात। म्हणजे भले इतर जरी पदाधिकारी असो किंवा कोणतेही शिवसैनिक असो, इतरांसारखे मी एकदाही पक्ष बदल केलेला नाही। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे। जसं मला समजते तेव्हापासून मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच मतदानही करत आले आणि आता सुद्धा शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी किंवा संघटनेसाठी माझी जी तरफड चालू होती ही शिवसैनिकांनी पाहिलेली आहे। त्यामुळे शिवसैनिकांना माझ्याबद्दलची खात्री आहे। काही झालं तरी ताई ही बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। त्यामुळं 2 गट जरी झाले तरी निष्ठावंत शिवसैनिक हे माझ्या बरोबरच राहतील। त्यांच्याकडे आज 2 पर्याय आहेत, महायुतीचे, महाविकास आघाडीचे। त्या दोन्ही शिवसेना सोडून तुमच्या मागे काय यावे? जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो आतापर्यंत पूर्ण राष्ट्रवादीच्या विरोधातच झटत आलेला आहे। आम्ही भांडतच आलेलो आहोत। आजपर्यंत त्यांच्याशी आम्ही 2 हात करत आलोय आणि जो त्यांना पर्याय नाही नसता शिवसैनिक म्हणून तर ते निश्चितच युती आणि आघाडीचा धर्म त्यांनी पाळला असता, परंतु एक शिवसैनिक उभा असताना एक निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटातील उमेदवाराला मतदान करू शकत नाही। अंदाजे मतदारसंघाची गणित जुळवत असताना किती मतं देखील घेशाल? मतदारसंघाची जी मी मत जुळवणी करत असताना मला जो शिवसैनिकांचा अनुभव आहे, जरी हा शिवसैनिक बाहेर ओपनली येत नसेल, जर शिवसैनिकांनी ठरवलं तर आता आंबेगावमध्ये मी एक शिवसैनिक म्हणून दोन्ही उमेदवारांनाही डावलून विजयी होऊ शकते अशी मला अपेक्षा आहे। महिलांचा काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला प्रचार दरम्यान? महिलांमध्ये उत्स्फूर्त हे आहे की एक महिला म्हणून तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करत आहात, लढत आहात, त्याबद्दल त्यांनी बरेच महिलांनी माझी कृतज्ञता व्यक्त केली। परंतु मी त्यांना सांगताना मी स्वतः उमेदवार नसून सर्वसामान्य जनतेचा मी उमेदवार आहे, महिलांचा एक उमेदवार आहे, एक प्रतिनिधी म्हणून मी लढत आहे। त्यामुळं महिलांना पण माझ्या बाबतीत एक अभिमान वाटतोय। ताई, पूर्ण मतदारसंघ तुम्ही पिंजून काढताय, मतदारांपर्यंत जाताय, मात्र आम्ही फिरतो, आम्ही अनेक उमेदवारांना भेटतो, अक्षरशः दमछाक झालेली असते त्यांच्याकडे, तरी चेहऱ्यावर ताणतणाव किंवा सुरकुटले असतो, मात्र तुम्ही आज पाहायला गेलं तुमचा चेहरा तेवढा प्रफुल्लित आहे
काय कारण आहे नक्की का बाकीचे उमेदवार जे आहेत आज ते थकलेत आणि तुमच्यात एक प्रकारचा उत्साह आलेला आहे, काय कारण त्या मागे? मी ज्यावेळी प्रथम लढाई हातात घेतली त्याच वेळी मी ठरवले मी फक्त रिंगणात उतरलेली आहे, लढाई मला पूर्णत्वास न्यायची. शेवटच्या सेकंदाला कधी कोणाची कुस्ती चितपट होऊ शकते हे आपण सांगू शकत नाही. पैलवान किती तरबेज असले तरी शेवटच्या सेकंदाला जनता ठरवणार आहे काय करायचं. जरी ओपनली माझ्या बरोबर जनता दिसत नसेल परंतु मला इतका आत्मविश्वास हा माझ्या जनतेने आणि शिवसैनिकांनी दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ही लढाई माझी वैयक्तिक नाहीच मुळी. आंबेगावमध्ये जर सामान्य जनतेला न्याय मिळायचा असेल किंवा शिवसैनिकाला न्याय हवा असेल तर आज ही लढाई त्यांचीच आहे आणि ही लढाई त्यांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळं पुढं हार जीत हा विषय माझ्या डोक्यातलाच नाही. त्यामुळं मी असं टेन्शन घ्यायचं काही कारणच